आलेलो आहोत. या कला केंद्राचं नाव काय आहे? साई साई कला केंद्र. वाव, मूर्त्या बघ कशा झाल्यात. आहे ना आपलं नाव पण. टॅन 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 टॅन. ते पण मागे तिकडे तिकडे इकडे वा गणपती बाप्पा बघा. तर मंडळी, आम्ही आलेलो आहोत आज गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला. दरवर्षी आम्ही याच साई कला केंद्र मापगाव येथून गणपतीची मूर्ती घेतो. आधी बुक करतो. वाव, ही मूर्ती बघा. शंकर बाप्पा, सॉरी राधाकृष्ण आहे. वा, राधाकृष्ण आहे, मोर आहे, गणपती बाप्पा. ती बोलतेस ना, मस्त आहे ना. पण ती मोठी होईल, लालबागच्या राजाची ना, मोठी होईल ना ती. दगडूशेठ बाप्पा आहे ना. या काळ्या कलरच्या दिसतात, ह्या शाडूच्या मूर्त्या आहेत ना. छान वाटतात शाडूच्या मूर्त्या पण. वाव, ही पाठीमागे पायावर पाय टाकून बसलेली मूर्ती बघ कसली भारी दिसते. इकडे ह्या वरती दिसतात ह्या जुन्या मूर्त्या आहेत, मला वाटतं देवीच्या आहेत. या गौराईच्या मूर्त्या आहेत. ज्येष्ठ गौरी, गौरीच्या दिवशी ह्या मूर्त्या आणतात ना घरी, ह्याची पूजा करतात. गौराई. अरे, ही बाप्पाची मूर्ती बघ. बासरी वाजवताना पायापाशी गाय आणि मोर आहे वाटतं. भारी यार. ही बरोबर आहे ना आपल्यासाठी. ही किती आहे? 1.5 फूट का 2 फूट आहे? चांगली वाटते ना, टिटवाळा. हां, मस्त आहे. काय वाटतं मंडळी, घेऊ का ही? जय मल्हारची बोलतेस का? मोठी वाटते रे ही. आपण घेतलं होतं ना 1 वर्ष जय मल्हार. हां, घेतलं होतं, आठवतं का तुला? इथे खाली छोट्या मूर्त्या अगदी कमी आहेत. आपण आता वरती चाललो आहेत. वरती पण आहेत काही मूर्त्या. छोट्या छोट्या मूर्त्या वरती जास्त आहेत, तर म्हणून आपण वरती चाललोय. हे बघ, कोळी स्टाईल मध्ये गणपती बाप्पा आहे आणि मगरीवर बसलेला बाप्पा. नील लाईट लाव रे, अंधार दिसते बघ, अंधार वाटतं बघ. हां, हे बघ, इथं छोट्या छोट्या मूर्त्या आहेत, म्हणजे आम्हाला ज्या हव्यात तशा. वाव, हा बाप्पा बघ किती मस्त आहे, छोटासा. हा दगडूशेठ. हा बोलतोयस का? ए, लाईट गेली का परत? फ्लॅश लाईट लाव ना. ही मूर्ती बघ, बोलतोयस का? छान वाटते, मस्त आहे. थोडी मोठी आहे ना. हे वाव, हा बघ मस्त आहे बाप्पा. छान वाटतंय ना आपण. भारी वाटतंय.
हा तोच आहे ना, आपण जो खाली बघितला तोच बाप्पा आहे ना, का वेगळा आहे? तोच आहे टिटवाळा. हा टिटवाळा पण छान आहे, मस्त वाटतंय. म्हणजे त्यांच्यावर नावं लिहिलीत का, फिलिप्स, टिटवाळा. छान आहेत. हा टिटवाळा किंवा फिलिप्स दोघांपैकी एक. भरपूर मूर्ती आहेत ना त्या टिटवाळा स्टाईलच्या. म्हणजे टिटवाळाचा गणपती तसा ना. काय बोलतोस तू? मासा. मासा आहे बघा. मंडळी, आम्ही हा बुक करायचं बोलतोय. कसं वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला हा जास्त आवडलाय. तो आणि मगाशी जो दाखवला तो, हा टिटवाळ्याचा गणपती, हा एक ऑप्शन आहे आमच्याकडे. मला नक्की सांगा हा आवडतो की मी तुम्हाला मगाशी दाखवला तो. हा पण सुंदर वाटतं ॲक्च्युली. मला कन्फ्युजन झालं. हा पण भारी वाटतंय बाप्पा. काय वाटतं यार तुम्हाला? ही बघा किती मस्त मूर्ती आहे, पण सोन तुटलेली आहे. नंतर लावतील मला वाटतंय. भारी वाटते ती मूर्ती. वाव, हे बघा. हा जय मल्हार आहे का? देवी. हा हवाय आम्हाला फिलिप्सवाला. भेटेल ना? तुम्हाला लक्षात असेल ना, म्हणजे हा होईल ना आमच्या पाटाला बरोबर, कारण आमचा तो टेबल तेवढाच आहे ना. होईल ना? मग हाच घेऊया. ॲक्च्युली ना ह्यावर्षी सिलेक्शनसाठी गणपती बाप्पांच्या मूर्त्या कमी आहेत, कारण आत्ता जो पाऊस झाला ना त्या पावसामध्ये पेनच्या बऱ्याच मूर्त्या वाहून गेल्यात. त्यामुळे मूर्त्या कमी प्रमाणात आहेत. ओय जी बदलो. काय बसायला आले तुम्ही इथे? हाय काय हाय? इथून थोड्या अंतरावर एका शेडमध्ये मूर्त्या ठेवलेल्या असतात. यावर्षी खरं तर नाही आहेत, पण एकदा बघून येऊयात. माई तर बोलली की नाही आहेत यावर्षी जास्त मूर्त्या, पण एकदा चक्कर मारून बघूया की आहेत का. तिकडे 2-4च मूर्त्या आहेत, बघूया. बघा ह्यांची काय मस्ती चालली. ओ हो 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 हो. काय काय जीत काय काय? या या फोटो काढते तुमचं. चला नीट उभे राहा. ते मापगावच्या इथे उभे राहा. येस. स्वच्छ सुंदर आपले गाव मापगाव. स्वच्छ सुंदर आपले गाव मापगाव. समोर हे जे प्रवेशद्वार दिसते ना, ते आहे कनकेश्वरचं प्रवेशद्वार. इथून वरती डोंगर लागतो, जो कनकेश्वरचा डोंगर आहे. कनकेश्वरच्या पायऱ्या इथून लागतात. माझा आधीचा व्लॉग आहे, 2 व्लॉग आहेत कनकेश्वरच्या व्हिडिओचे. जमलं तर नक्की जाऊन बघा. आता हे शेड आहे. बापरे, गेल्या वर्षी मी आलेली इतक्या मूर्त्या होत्या, पण आता ह्या वर्षी अक्षरशः नगण्य, अगदी हातावर मोजण्या इतक्या मूर्त्या आहेत. खरंच हा जो पाऊस पडला ना, इतका भयानक पाऊस पडलाय महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच ठिकाणी नुकसान झालंय. पेनच्या ठिकाणी जे पाणी भरलेलं, जिथे मूर्त्या होत्या त्या मूर्त्या त्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत. वाव, ही गणपती बाप्पाची मूर्ती बघा. 2 गाय आहेत आणि एक मोर आहे. किती सुंदर दिसतीये ना हा बाप्पा. भारी आहे. अंधार आहे ॲक्च्युली, इथे लाईट नाही आहे, पण ठीक आहे. जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल ना की आपल्याला एक अशी मूर्ती हवी किंवा अशी घ्यायची आहे, तशी घ्यायची आहे. मूर्त्या बघितल्यावर आपल्याला एक अंदाज येतो. भारी वाटतायत. ही वाव, ही मस्त आहे बघ जास्वंदाच्या फुलावर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वा वा. इथे पण एक जास्वंदाच्या फुले. स्वामी बाप्पाची पण आहे.
मला खरं सांगू का, गणपती बाप्पांना हा गणपती बाप्पाच्याच रूपात असावा असं वाटतं. हे स्वामींचं रूप म्हणा, दत्तगुरूंचं रूप म्हणा, का मला असं वाटतं की का असं हे करतात. गणपती बाप्पा त्याच्याच रूपात बरा वाटतो. काय माहिती तुम्हाला काय वाटतं मंडळी, सांगा. हे बघा स्वामींचं रूप आहे हे. तशी प्रत्येकाची आपापली श्रद्धा असते, आपण काय बोलणार आहे ना. हे बघ, एक शेषनागावर आहे, स्वामी बाप्पांचा आहे. आता आम्ही पुन्हा इकडे आलेलो आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा इकडेच दाखवते. कोणतरी कस्टमर आले आणि त्यांनी स्वामींच्या रूपात असलेला गणपती बाप्पाची मूर्ती वाटतं सिलेक्ट केली, ती बाजूला घेतली आणि ते निहाळत आहेत कशी येते. चला, आमची मूर्ती बुक करून झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. इथे जवळच हा म्हणजे 100 मीटरच्या अंतरावरच किहिम बीच आहे. म्हणजे अगदी बीचच्या पाठीमागेच हे कला केंद्र आहे. आता आम्ही निघालेलो आहोत. कसलं